येत्या 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। ही समिती एप्रिल महिन्याच्या आत अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतर 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता पुढल्या वर्षी घेतला जाणार आहे। कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली, अतिशय सकारात्मक चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे। खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या 2 दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत।